मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल, पण पहिल्या गुरुवारी ही एक वस्तू घरी आणा. घरात कायम लक्ष्मी नांदेल. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री, नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही. मग आपण काय करायचं? पूजा साहित्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळते, ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचा. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही एकादशी तीर्थक्षेत्र असेल तर तिथं तुम्ही तिथले नदीचे पाणीसुद्धा घरी आणू शकता आणि बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एका टोपण किंवा रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक टोपण पाण्यामध्ये एक टोपण टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो. अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते, तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते, तुमच्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट होते. तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असे समजून आपण 4ही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी करायची आहे. आता यथासांग पूजा करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत, म्हणजेच या महिन्यामध्ये मांसाहार करायचा नसतो. तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत, सेवा, नियम अगदी मनोभावे करायचे आहेत, कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे. माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे, असा पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. तर जो कोणी महालक्ष्मीचा गुरुवार व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आणि काही कारणांमुळे उपवास करता येत नसेल, म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील, तर ते वारंवार आजारी पडत असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील, तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत. त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी किंवा ऐकावी किंवा वाचावी. मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासाला तुम्ही फळे, दूध आणि शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ घालू शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता. त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी घरामध्ये तुमच्या आकर्षित होईल. त्यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही 5, 7 किंवा 11 अशा कवड्या खरेदी करू शकता. कवड्या अनेक प्रकारच्या असतात, पांढऱ्यासुद्धा असतात. काही जणांकडे पांढरे असतील तर तुम्ही थोड्याशा त्या कवड्यांना हळद लावावी आणि त्या हळदीने पिवळ्या करून घ्याव्यात आणि मग त्याची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते. पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही कवड्या घेताना ह्या पिवळ्याच घ्या. त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर असा रंग असतो, तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास या गोष्टी खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा. मग पाण्याची त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा. पूजा झाल्यानंतर त्या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता. प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे. दुसरी वस्तू, माता अन्नपूर्णेची मूर्ती. जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता. तसेच मुलीचे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिच्या आई सासरी जातानाही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते. पण काही जणांकडे दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता. तुमच्या देवघरामध्ये ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्याचबरोबर धनसंपत्ती, सुख, समाधान, ऐश्वर हे सुद्धा मिळत असतं. त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की स्थापन करा.
तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. ज्या घरात श्रीयंत्र असते त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात. त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असे म्हटले जाते. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा. जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे. श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा आणि पंचामृताचा आणि पाण्याचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसूक्तमचे पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे ती कुंकुमार्चन. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका. चौथी वस्तू आहे कमळगट्टेची माळ. कमळगट्टेची माळ ही कमळाच्या बियांपासून बनवलेली असते. ही माळ 108 मण्यांची असते. ती तुम्ही कमळगट्टेची माळ ही कमळाच्या बियांपासून बनवलेली असते. ही माळ 108 मण्यांची असते. ती तुम्ही घेऊ शकता. माता लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. आपण दररोज श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचे फूल वाहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कमळगट्टेची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला 108 कमळांची फुले वाहण्याचं फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतं. तुम्ही त्यामधील छोटंसं घेतलं तरीसुद्धा चालेल. श्रीयंत्र तुमच्या देवघरांमध्ये तुम्ही स्थापन करू शकता. पाचवी वस्तू आहे लक्ष्मीची पावले. जर तुम्ही उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले लावण्यासाठी घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही लक्ष्मीची पावले अवश्य चिटकवा. ही पावले घेतल्यावर त्यावरती शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरठ्यावरती चिटकवून आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. शक्य असेल तर चांदीची पावले घ्या, नसेल तर मग तुम्हाला कोणतीही जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती पावले तुम्हाला घ्यायची आहेत आणि उंबरठ्यावर चिटकवायची आहेत, पूजा करायची आहे दररोज. सहावी वस्तू आहे कुबेर यंत्र. श्रीयंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्रसुद्धा घेऊ शकता. कारण कुबेर ही धनाची देवता आहे. कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत, पण ती तिजोरीमध्ये नक्की ठेवू शकता. म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असते, देवघरामध्ये ठेवायची नसते. पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता. सहावी वस्तू आहे गजलक्ष्मी. गजांत लक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी या दोन्ही नावाने आपण गजलक्ष्मीला ओळखतो आणि ही गजलक्ष्मी आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जातं. जी आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना, तर त्यातीलच एक असते ती गजलक्ष्मी म्हणजेच गजांत लक्ष्मी. ही गजांत लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते. गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा. या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 किंवा पोठोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता. आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे, हेही लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे गजलक्ष्मी हे वर सोंड करून नसेल तर नेहमीप्रमाणे गजंतलक्ष्मी ही सोंड खाली करून असेल तरीसुद्धा चालेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीला प्रिय आहेत. जर तुम्ही एखादी वस्तू या पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्याकडे माता लक्ष्मी कायम टिकून राहील. तुम्हाला कधीच कशाचीही कमी पडणार नाही. त्यामुळे शक्य होईल तर यातील एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू तुम्ही मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी नक्की खरेदी करा आणि स्थापनही करा, पूजा करा. लक्ष्मी पूजनामध्ये तिची पूजा करा. शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते मित्रांनो, बघा, ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी ह्या गोष्टी आणणे शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.